kids, let's read The Elephant and the Friends. English moral story with Marathi meaning. Hatti आणि मित्र. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel. A lone elephant wandered in the forest looking for friends. जंगलात एकटा हत्ती मित्रांच्या शोधात भटकत होता, म्हणजेच फिरत होता. He met a monkey and asked, "Will you be my friend?" तो एका माकडाला भेटला आणि विचारले, "तू माझा मित्र होशील का?" "You are too big and cannot swing on trees. I do, so I cannot be your friend," said monkey. तू खूप मोठा आहेस आणि माझ्यासारखा झाडांवर डोलू शकत नाहीस, म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही, माकड म्हणाले. The elephant then met a rabbit and asked him if he could be his friend. "You are too big to fit inside my burrow. You cannot be my friend," replied the rabbit. त्यानंतर हत्ती एका सशाला भेटला आणि त्याला विचारले की तो त्याचा मित्र होऊ शकतो का. "तू माझ्या घरापेक्षाही मोठा आहेस, तू माझा मित्र होऊ शकत नाहीस," सशाने असे उत्तर दिले. The elephant asked a fox and he got the same reply that he was too big. हत्तीने एका कोल्ह्याला विचारले आणि त्याला तेच प्रत्युत्तर मिळाले की तो खूप मोठा आहे. प्रत्युत्तर म्हणजेच रिप्लाय देणे. The next day, all the animals were running with fear. दुसऱ्या दिवशी सर्व प्राणी भीतीने पळत होते. The elephant stopped a bear and asked what was happening and was told that a tiger has been attacking all the animals. हत्तीने एका अस्वलाला थांबवले आणि विचारले काय चालले आहे, आणि त्याला सांगण्यात आले की वाघ सर्व प्राण्यांवर हल्ला करत आहे. अटॅक करणे, हल्ला करणे म्हणजेच. The elephant wanted to help them. हत्ती त्यांना मदत करू इच्छित होता, कारण सर्व प्राणी संकटात होते आणि म्हणूनच हत्तीला त्यांना मदत करायची होती. He went to the tiger and said, "Please leave my friends alone." तो वाघाकडे गेला आणि म्हणाला, "कृपया माझ्या मित्रांना एकटे सोडा." म्हणजेच हत्तीला त्या प्राण्यांना मनापासून मदत करायची होती आणि म्हणूनच तो वाघाला विनवणी करत होता की त्यांना सोडून द्या, त्यांना त्रास देऊ नका. The tiger did not listen. Seeing no other way to save the problem, the elephant kicked the tiger and scared it away. वाघाने ऐकले नाही आणि ह्या समस्येला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग न पाहता हत्तीने वाघाला लाथ मारली आणि घाबरवून दूर नेले. Elephant then went back to other animals and told them what had happened. मग हत्ती इतर प्राण्यांकडे परत गेला आणि त्याने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. आणि अशा प्रकारे सर्व प्राण्यांनी त्याला मित्र बनवले नाही, तरीही हत्तीने त्यांना मदत केली त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे. After listening to the elephant, the animals agreed together and said, "You are just the right size to be our friends." हत्तीचे म्हणणे ऐकल्यावर प्राण्यांनी एकमताने म्हटले, "तू आमचा मित्र होण्यासाठी अगदी योग्य आकाराचा आहेस." म्हणजेच प्राण्यांनाही कळाले की मित्र आकारावरून नाही तर स्वभावावरून ठरतात. After that, all the animals became good friends and lived happily with each other. त्यानंतर सर्व प्राणी चांगले मित्र बनले आणि एकमेकांसोबत आनंदाने राहू लागले. Moral of the story. तात्पर्य: Friends come in all shapes, colors and sizes. म्हणजेच मित्र सर्व माप, रंग आणि आकारात येतात. म्हणजेच मैत्री करताना स्वभाव बघावा, ना की त्याचा आकार किंवा रंग. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.